हॅलो एव्हरीवन. चला तर मग आज बघूया आपण एकदम नवीन आणि युनिक अशी सरप्राईज ऑनियन आलू मसाला उत्तपमची रेसिपी. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुमच्याकडे किटी पार्टी असेल किंवा बर्थडे पार्टी असेल किंवा तुम्हाला असंही खायचं असेल, तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अगदी वेगळी आणि खमंग अशी रेसिपी आहे, नवीन अशी रेसिपी आहे. तसेच आपण घेतले आहे कांद्याची रिंग. आपल्याला कांदा घ्यायचा आहे, ते मधून कट करून अशा पद्धतीने आपल्याला रिंग अलग करून घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला बटाट्याची भाजी भरायची आहे बघा. दाबून दाबून मस्त बटाट्याची भाजी भरायची आहे. अगदी युनिक अशी रेसिपी आहे. मस्त दिसायला जेवढी टेस्टी दिसते ते खायला खूपच टेस्टी लागते बघा. ती दिसायला खूप छान दिसते, एकदम पिझ्झासारखी दिसते बघा. आता मी पॅन गरम करायला ठेवला, त्यावर मी तेल टाकणार आहे. तुम्ही बटर किंवा तूपही टाकू शकता. मी तेल घेतलेलं आहे. मस्त तेल आपलं अशा पद्धतीने पॅनवर अप्लाय करायचं आहे. आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे. त्यावर जे ऑनियन आहे आपल्या अशा पद्धतीने सेट करून घ्यायचे आहे. साईडने बघा. सगळे बटाटा भरलेले जे ऑनियनचे रिंग आहे आपण ते असे सेट करून घेणार आहे आणि यावर टाकणार आहे आपण डोशाचं जे बॅटर आहे आपल्याला ते टाकायचं आहे बघा उत्तपमसाठी. मस्तपैकी आपलं जे ऑनियनचे रिंग आहे ते पूर्ण आपल्याला त्या डोसा बॅटरने कवर करून घ्यायचे आहे छान. आणि मस्तपैकी याला झाकून आपलं शिजवायचं आहे. आपल्याला व्यवस्थित पूर्ण आतपर्यंत शिजल्या गेलं पाहिजे. मस्त मंदाच्यावर शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला तेल अप्लाय करायचं आहे साईडनी. झाकण ठेवायचं आहे. थोडं शिजल्या गेलं की त्यावर आपण व्हेजिटेबल टाकणार आहे. मी यामध्ये पत्तागोबी, गाजर आणि कांदा मस्त बारीक कट करून टाकलेला आहे, कारण खाताना खूप छान लागते, एकदम क्रंची बघा. थोडंसं आपण त्याला आता लूज करून घेणार आहे. असं स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपल्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे, मोकळं करून घ्यायचं आहे. आता आपल्याला पलटवणार आहे, तर अशा पद्धतीने पलटवता येणार नाही. तसं प्लेट ठेवायची आहे. प्लेटमध्ये आपल्याला उत्तपम काढून असं पलटवून घ्यायचं आहे आणि दुसरी साईड पण छानपैकी शिजवून घ्यायची आहे. मग ते सूर्य कसं दिसत आहे बघा. आता यावर पण आपण व्हेजिटेबल्स अप्लाय करणार आहे. तुम्ही यावर चीज, पनीर पण टाकू शकता. मी फक्त अशा पद्धतीने व्हेजिटेबल्स टाकलेले आहे. दोन्ही साईडने मस्त कलर झालेला बघा. आणि छान आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे उत्तपम. आणि आपल्याला गरमागरम उत्तपम सर्व करायचं आहे. तर आपल्याला मी केलेलं आहे मस्त बटाट्याची भाजी आणि सांबारबरोबर सर्व तुम्ही चटणीबरोबर, सॉसेसबरोबर सर्व करू शकता. मस्तपैकी बघा गरमागरम उत्तपम झाला. की ती तुम्हाला नक्कीच माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा बघा. एकदम पिझ्झासारखे झालेले आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.